नमस्कार. आज दिनांक 17 जुलै 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. तसेच या परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करायचा आहे. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. या ठिकाणी आजचा पहिला प्रश्न आहे, रशियाने जुलै 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी कोणती मानवी मोहीम यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेली आहे? आता लक्षात ठेवायचं आहे, 3 नावं लक्षात ठेवायची: नासा, रॉसकॉस्मॉस आणि कझाकस्तान. या ठिकाणी रशियानं म्हणजे रॉसकॉस्मॉसनं काय केलेलं आहे तर सोयूज MS-29 नावाची एक मोहीम अंतराळात यशस्वीरित्या पाठवलेली आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? रशियानं सोयूज MS-29 नावाची मोहीम पाठवली. आता याच्यामध्ये पहा, ही मोहीम कोणत्या देशातून प्रक्षेपित करण्यात आली तर या ठिकाणी कझाकस्तानमधून ही मोहीम प्रक्षेपित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पाहायचं आहे, कझाकस्तानमधील बेकोनूर कॉस्मोड्रोम या ठिकाणावरून ही मोहीम प्रक्षेपित करण्यात आली आणि यामध्ये रशियाचे 2 आणि अमेरिकेचा 1 असे 3 अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी पाठवण्यात आलेले आहेत. म्हणजेच रॉसकॉस्मॉसचे 2 आणि नासाचा 1 अशा प्रकारे 3 अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवण्यात आलेले आहेत. आता काय काय लक्षात ठेवलं आपण? 3 नावं लक्षात ठेवायची: नासा अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था, रॉसकॉस्मॉस रशियाची अंतराळ संशोधन संस्था आणि कझाकस्तान या ठिकाणी असलेल्या बैकोनूर कॉस्मोड्रोम या ठिकाणावरून ही मोहीम प्रक्षेपित करण्यात आलेली आहे. दुसरा प्रश्न पाहूयात. सोयूज MS-29 मोहिमेद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पाठवण्यात आलेल्या अंतराळवीरांच्या ताफ्यात कोणत्या भारतीय वंशाच्या नासा अंतराळवीराचा समावेश आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, या मोहिमेमध्ये नासामध्ये असणारे म्हणजे भारतीय वंशाचे अनिल मेनन यांचा समावेश आहे. पर्याय बी याचं उत्तर आहे. त्यासोबतच रशियाचे 2 अंतराळवीर कोण आहेत तर प्योत्रो दुब्रोव आणि अॅना किकिना हे 2 रशियन अंतराळवीर, तसेच अनिल मेनन हे अमेरिकन भारतीय वंशाचे अंतराळवीर सहभागी आहेत. आता पुढे, ही जी मोहीम आहे ती कोणत्या रॉकेटचा वापर करून अंतराळात सोडण्यात आली तर सोयूज 2.1A या रॉकेटचा वापर करून ही मोहीम अंतराळात सोडण्यात आली. तसेच मित्रांनो, एक्सपिडिशन 75 नावाच्या एका उपक्रमाचा भाग म्हणून हे अंतराळवीर 8 महिने अंतराळ स्थानकावर असणार आहेत. तिसरा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3. जुलै 2026 मध्ये भारतीय मूकबधीर महिला संघाने कोणत्या देशाविरुद्धची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका 5-0 अशी जिंकून इतिहास रचला? आता मित्रांनो, भारतीय संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी गेलेला होता श्रीलंकेला आणि श्रीलंकेच्या संघाचा पराभव करून भारतीय संघानं ही मालिका 5-0 अशी जिंकलेली आहे. म्हणून पर्याय सी, श्रीलंका या देशाचा पराभव भारतानं केलेला आहे आणि ही स्पर्धा देखील श्रीलंकेमध्ये पार पडलेली होती. प्रश्न क्रमांक 4. श्रीलंका दौऱ्यावर पार पडलेली ही T20 मालिका भारतीय मूकबधीर क्रिकेट असोसिएशनच्या म्हणजे IDCAच्या अंतर्गत या संघाची कितवी परदेशी मोहीम होती तर मित्रांनो, ही या संघाची पहिलीच परदेशी मोहीम होती जी 5-0 असा पराक्रम गाजवून यांनी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. ठीक आहे, पुढे पाहायचं. प्रश्न क्रमांक 5. संयुक्त राष्ट्रांद्वारे 12 जुलै 2026 रोजी साजरा करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय आशा दिन हा कितवा अधिकृत दिन होता? आता या ठिकाणी पाहायचं आहे, आंतरराष्ट्रीय आशा दिन किंवा इंटरनॅशनल होप डे याची सुरुवात 2025 ला करण्यात आली होती. 12 जुलै 2025 ला पहिला आशा दिवस, आंतरराष्ट्रीय आशा दिवस साजरा करण्यात आलेला होता. 2026 ला याचा दुसरा दिवस पार पडलेला आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, दरवर्षी 12 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय आशा दिवस किंवा इंटरनॅशनल होप डे म्हणून साजरा केला जातो. तसेच सुरुवात 2025 ला आणि दुसरा 2026 ला. पुढे प्रश्न क्रमांक
6. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पश्चिम आशियातील सागरी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतीय खलासांच्या रक्षणासाठी कोणती योजना लॉन्च केलेली आहे? केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल कोणते मंत्री आहेत? तर हे केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री आहेत. आणि मित्रांनो, यासाठी त्यांनी सीफेरर फर्स्ट उपक्रम सुरू केलेला आहे किंवा ही योजना लॉन्च केलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता काय होतंय, हॉर्मुझचे सामुद्रधुनी आहे किंवा ओमानचा आखात आहे, पर्शियन गल्फ आहे, या ठिकाणी जे खलाशी भारतीय नाविक अडकतात त्यांना बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांचं रक्षण करण्यासाठी ही नवीन योजना लॉन्च करण्यात आलेल्या योजनेचं नाव काय? सीफेरर फर्स्ट उपक्रम कोणी लॉन्च केली? केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी लॉन्च केली. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7. सीफेरर फर्स्ट उपक्रमांतर्गत खलाशांच्या थेट ट्रॅकिंगसाठी कोणती यंत्रणा उभारण्यात येत आहे? मित्रांनो, या ठिकाणी खलाशांचं ट्रॅकिंग करता यावं म्हणून या ठिकाणी रिअल टाइम व्हेसल बाय व्हेसल डॅशबोर्ड नावाची ट्रॅकिंग यंत्रणा उभारण्यात येणार आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. ठीक आहे. या अंतर्गत जहाजाचं लोकेशन मिळेल ते मिळेल, परंतु प्रत्येक खलाशाचं स्वतंत्र लोकेशन देखील या ठिकाणी ट्रॅक केलं जाणार आहे. प्रश्न क्रमांक 8. नाबार्डचे अध्यक्ष डॉक्टर शाजी केव्ही यांनी संस्थेच्या 45व्या स्थापना दिनानिमित्त ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी कोणता कार्यक्रम सुरू केलेला आहे? या ठिकाणी पहा, नाबार्डचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर शाजी केव्ही. नाबार्डची स्थापना कधी झाली होती? कमेंट करून सांगायचं. तसेच नाबार्डचं मुख्यालय कुठे आहे हे देखील कमेंट करून सांगायचं. नाबार्डचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? डॉक्टर शाजी केव्ही यांनी नाबार्डच्या 45व्या स्थापना दिनानिमित्त ग्रामोद्यम कार्यक्रम लॉन्च केलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. ग्रामोद्यम कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण नवोद्योजकांना कर्जपुरवठा सुलभ करण्यासाठी कोणत्या संस्थांची जोडणी केली जाणार आहे? या ठिकाणी पहा, ग्रामीण भागामध्ये कर्जपुरवठा करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? नाबार्ड आहे. आणि त्यासोबतच नाबार्ड कोणाला कर्जपुरवठा करते? तर स्थानिक बँकांना, म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँकांना, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? ग्रामोद्यम कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण नवोद्योजकांना कर्जपुरवठा सुलभ करण्यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका आणि वित्तीय संस्थांना जोडलं जाणार आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवायचं, ग्रामीण भागामध्ये कर्जपुरवठा कोण करतं? तर प्रादेशिक ग्रामीण बँका करतात किंवा सहकारी सोसायट्या करतात, म्हणजे वित्तीय संस्था करतात. आणि यांना कोण कर्ज देतं? तर नाबार्ड देतं. आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी, नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि नाबार्डचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 10. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाने ड्रोन क्षेत्रात भारतीय बनावटीच्या चिप्सच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या आव्हानाची दुसरी आवृत्ती लॉन्च केलेली आहे? मित्रांनो, भारतानं किंवा भारताच्या MEITY म्हणजे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अँड IT मंत्रालयानं निडर 2.0 नावाची एक नवीन मोहीम लॉन्च केलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि मित्रांनो, निडर 2.0 कशाच्या अंतर्गत येते? तर ही सोयान ड्रोन मोहिमेच्या अंतर्गत येते. सोयान अंतर्गत निडर 2.0 ही नवीन मोहीम सुरू करण्यात आलेली, लॉन्च केलेली आहे. ठीक आहे. कोणतं मंत्रालय? केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालय. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 11. निडर 2.0 या राष्ट्रीय आव्हानामध्ये ड्रोन्सच्या विकासासाठी प्रामुख्याने कोणत्या स्वदेशी प्रोसेसरचा वापर करणे बंधनकारक आहे? मित्रांनो, भारताचा स्वदेशी प्रोसेसर आहे वेगा प्रोसेसर. आणि मित्रांनो, या नवीन निडर 2.0 अंतर्गत या ड्रोनच्या निर्मितीसाठी फक्त वेगा प्रोसेसर वापरलाच पाहिजे अशी सक्ती करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे वेगा प्रोसेसर किंवा वेगा प्रोसेसर. प्रश्न क्रमांक 12. पुरी येथील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेत वापरल्या जाणाऱ्या 3 रथांपैकी भगवान बलभद्रांच्या रथाचे नाव काय? त्या ठिकाणी पहा, पुरी या ठिकाणी रथयात्रा होते. पुरी कोणत्या राज्यामध्ये येतं? ओडिसामध्ये येतं, हे माहिती आहे आपल्याला. पुढे या ठिकाणी भगवान जगन्नाथची रथयात्रा असते, त्यामध्ये 3 देवतांचे रथ सहभागी असतात. त्यापैकी पहा, बलभद्रांच्या रथाचं नाव असतं तालध्वज.
त्यासोबत जगन्नाथांच्या रथाचं नाव असतं नंदीघोष आणि सुभद्रा यांच्या रथाचं नाव असतं दलदर्पण. अशा प्रकारे हे तीन रथ असतात, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? भगवान बलभद्रांच्या रथाचं नाव तालध्वज, पर्याय बी. आता जर आपण याचा क्रम पाहायला गेलं तर या ठिकाणी या यात्रेमध्ये सर्वात पहिल्यांदा सर्वात पुढे बलभद्र यांचा तालध्वज पुढे असतो 2 नंबरला, त्याच्यानंतर सुभद्रा यांचा दलदर्पण असतो आणि त्यानंतर सर्वात शेवटी नंदीघोष हा जगन्नाथांचा रथ असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा पहा, तालध्वज भगवान बलभद्र, नंदीघोष भगवान जगन्नाथ आणि दलदर्पण देवी सुभद्रा. ठीक आहे, पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 13. पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेत रथांच्या बांधणीसाठी खालीलपैकी कोणत्या लाकडाचा वापर केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे. ज्याला पवित्र दारू असं म्हणतात. या ठिकाणी या रथाचं बांधकाम करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या खिळ्यांचा वापर केला जात नाही. फक्त लाकूड आणि लाकडाच्या सांध्यांचा वापर करून हे रथ बनवले जातात. आणि मित्रांनो, हे जे लाकूड असतं ते कडुनिंबाचं असतं. कशाचं? कडुनिंबाचं. म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 14. जगन्नाथ रथयात्रेदरम्यान सोन्याच्या झाडूने रथाचा मार्ग स्वच्छ करण्याच्या पवित्र विधीला काय म्हटले जाते? या ठिकाणी पहा, भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान एक प्रथा आहे, सोन्याच्या झाडूने रथाचा मार्ग स्वच्छ करणे. आणि मित्रांनो, याला छेरा पहरा असं म्हटलं जातं. पर्याय ए याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार 2027 पासून बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा कोणत्या नवीन पद्धतीने खेळवली जाईल? आता मित्रांनो, 2027 पासून बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा आहे ती स्विस पद्धत आणि बाद पद्धत या दोन्ही पद्धतीने खेळवली जाईल. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. यामध्ये काही ठराविक राऊंड मध्ये काय होणार तर फक्त सामने खेळवले जाणार आणि त्यानंतर ठराविक सामन्यानंतर बाद पद्धत सुरू होणार. म्हणजे खेळाडूंना बाद देखील केलं जाणार. ठीक आहे, सुरुवातीपासून डायरेक्ट बाहेर जाणार नाहीत. आधी राऊंड होतील आणि राऊंड नंतर ते पुढे ठरेल की हे बाहेर जातील किंवा कोण पुढे खेळतील. प्रश्न क्रमांक 16. FIDE ने केलेल्या नवीन सुधारणांनुसार बुद्धिबळ विश्वचषकाची एकूण बक्षीस रक्कम 26 कोटींवरून वाढवून किती करण्यात आली? आता मित्रांनो, सुरुवातीला पुरुष खेळाडूंसाठी आणि महिला खेळाडूंसाठी एकूण रक्कम किती होती? 26 कोटी होती. आता ती वाढवून 32 कोटी रुपये केली जात आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आपण जो वर पाहिला बुद्धिबळ विश्वचषक 2027 पासून याची बक्षीस रक्कम किती असणार आहे? 32 कोटी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17. 16 जुलै 2026 रोजी 5वी बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक भारताच्या यजमानपदाखाली कोठे पार पडली? आता मित्रांनो, जर बिमस्टेक बद्दल विचार केला तर बिमस्टेक काय आहे तर बंगालच्या उपसागराच्या आसपास असलेल्या देशांची संघटना. यामध्ये एकूण 7 देश आहेत. आणि मित्रांनो, याचं मुख्यालय आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये सांगायचं आहे. तर या ठिकाणी पहा, बिमस्टेकची 5वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक कुठे पार पडली तर भारतामध्ये पार पडली. भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवलं तर याचे अध्यक्ष आपल्या भारताचे सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोवाल यांनी भूषवलं. ठीक आहे, पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 18. बिमस्टेक या प्रादेशिक संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली असून अधिकृत मुख्यालय कोठे आहे? आता पुढे पहा, आपण काय पाहिलं, बिमस्टेक ही 7 देशांची संघटना आहे जे 7 देश बंगालच्या उपसागराच्या आसपास आहेत. आता बिमस्टेकचा फुल फॉर्म काय आहे तर बिमस्टेकचा फुल फॉर्म आपल्याला विचारला जाऊ शकतो, बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. आता पुढे मित्रांनो, याची स्थापना 1997 ला झाली होती आणि याचं मुख्यालय बांगलादेश मधील ढाका आहे. म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, सध्या याच्या अध्यक्षपदावर कोण आहे? बांगलादेशच आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 19. सापांविषयी लोकांमध्ये असणारे गैरसमज दूर करण्यासाठी दरवर्षी जागतिक सर्प दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी लक्षात ठेवायचं आहे, दरवर्षी 16 जुलै हा दिवस जागतिक सर्प दिवस म्हणून साजरा केला जातो. पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. 16 जुलै 2026 रोजी साजरा करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता कृतज्ञता दिनाची मुख्य थीम काय होती? लक्षात ठेवायचं आहे, दरवर्षी 16 जुलै हा दिवस सर्प दिन म्हणून साजरा केला जातो. त्यासोबतच
कृत्रिम बुद्धिमत्ता कृतज्ञता दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. 2026 या दिवसाची थीम होती टू अप्रिशिएट इज टू बिगिन टू अंडरस्टँड म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. रेल्वे मंत्रालयाने 9000 हॉर्स पॉवर क्षमतेच्या अत्याधुनिक सुपर इंजिन EF9च्या देखभालीसाठी देशातील विशेष डेपो कोठे उभारण्याचे निश्चित केलेले आहे. आता या ठिकाणी पहा, सुपर इंजिन क्षमता किती 9000 हॉर्स पॉवर आणि मित्रांनो याच्या मेंटेनन्ससाठी म्हणजे देखभालीसाठी जो डेपो आहे तो कुठे उभारला जात आहे तर पुण्यातील घोरपड या ठिकाणी उभारला जात आहे म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. या ठिकाणी पहा, सध्या या ठिकाणी डिझेल इंजिन शेड आहे, डिझेल इंजिनचं शेड आहे, त्या ठिकाणी शेजारीच सुपर इंजिन EF9च्या देखभालीसाठी डेपो देखील उभारला जात आहे म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी पुणे. आणि त्यातल्या आत गेलं तर आपल्याला काय विचारलं जाईल, घोरपडी विचारलं जाऊ शकतं. प्रश्न क्रमांक 22. पुणे रेल्वे विभागात उभारण्यात येणारा हा सुपर इंजिन देखरेख प्रकल्प रेल्वे मंत्रालय कोणत्या जगप्रसिद्ध जर्मन कंपनीच्या सहकार्याने पूर्ण करत आहे. या ठिकाणी पाहायचं आहे, पुण्यामध्ये घोरपडी या ठिकाणी सुपर इंजिन देखरेख प्रकल्प उभारला जात आहे आणि मित्रांनो यासाठी भारताला सिमेन्स इंडिया या कंपनीचं सहकार्य लाभत आहे म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. 22चं उत्तर काय आहे, पर्याय सी, सिमेन्स इंडिया. ठीक आहे, पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. नव्याने विकसित केलेल्या या शक्तिशाली 9000 HP इलेक्ट्रिक इंजिनामुळे भारतातील मालगाड्यांचा वेग थेट ताशी किती किलोमीटर पर्यंत वाढणार आहे. आता या ठिकाणी पहा, 9000 HPचं इंजिन आहे. आधी मालगाड्यांचा स्पीड किती असायचा 40 ते 60. आता तो स्पीड कितीपर्यंत जाणार आहे तर 60च्या दुप्पट म्हणजे 120 किलोमीटर पर्यंत जाणार आहे म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 24. शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026 नुसार राहण्यायोग्य शहरामध्ये अव्वल ठरलेले कोपनहेगन हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे. आपण परवा प्रश्न पाहिला होता, ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026 मध्ये जगामध्ये सर्वाधिक राहण्यायोग्य शहर कोणतं ठरलेलं आहे तर कोपनहेगन ठरलेलं आहे आणि मित्रांनो हे शहर आहे ते डेन्मार्कची राजधानी आहे म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 25. सालबेग परंपरा सांधा जोडणीचे तंत्रज्ञान आणि लोखंडी खिळ्यांचा अजिबात वापर न करता लाकडापासून बनवले जाणारे रथ कोणत्या जगप्रसिद्ध भारतीय यात्रेशी संबंधित आहेत. या ठिकाणी पहा, सालबेग परंपरा म्हणजे काय तर मुस्लिम भक्त एक होता सालबेग, याच्या समाधीपाशी थांबणं तसेच रथांची बांधणी करताना खिळ्यांचा वापर न करता सांधा जोडणीचा वापर करून या ठिकाणी रथ बनवणं आणि संपूर्णपणे लाकडापासून रथ बनवणं हे जे रथयात्रेची वैशिष्ट्य आहेत ती पुरी जगन्नाथ रथयात्रेची आहेत म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पुरी कुठे आहे तर ओडिशामध्ये आहे. अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर समजली असतील, स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.